मंडळी नमस्कार. पारस स्पेशालिटी क्लिनिक मुंबई प्रस्तुत सांधेदुखी बाय बाय या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. माझ्यासोबत आहेत पारस स्पेशालिटी सेंटर मुंबईच्या आयुर्वेदाचार्य डॉक्टर सोनिया महामुनी मॅडम. नमस्कार मॅडम. आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, पण डॉक्टर सोनिया महामुनी यांच्याबद्दल थोडंसं. डॉक्टर सोनिया महामुनी या आयुर्वेदाचार्य असून पारस स्पेशालिटी क्लिनिकच्या मुंबई आणि पुणे इथे ज्या 15 शाखा आहेत या शाखांमधील हजारो रुग्णांना आजवर त्यांनी ट्रीट केलेलं आहे. या क्षेत्रात गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ त्या काम करतायत. पारस स्पेशालिटी क्लिनिकच्या मुंबई, पुणे आणि सगळ्याच ब्रांचेस मधून येणाऱ्या रुग्णांना SRDP उपचार पद्धती दिली जाते. ही SRDP उपचार पद्धती म्हणजे नेमकं काय आहे आणि कोणकोणत्या रुग्णांना इथे रुग्णसेवा दिली जाते या सगळ्याबद्दल ते आज आपल्याशी बोलणार आहेत. मंडळी, डॉक्टर सोनिया महामुनी यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत आणि आजचा आपला विषय आहे स्त्रियांमधील गुडघेदुखीचं वाढतं प्रमाण. त्यांच्याशीच बोलूयात. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर सोनिया महामुनी, मला तुम्हाला हेच विचारायचं आहे, स्त्रियांमधलं वाढतं गुडघेदुखीचं जे प्रमाण आहे त्यामागचं नेमकं कारण काय आहे त्याबद्दल सांगा ना. स्त्रियांमध्ये वाढणारी गुडघेदुखी हा आज आपला पहिला भाग आहे. तर ह्या भाग निवडायचं कारणच असं आहे की स्त्रियांमध्ये जी गुडघेदुखी वाढत चाललेली आहे आज, म्हणजे हजारो रुग्ण आज आमच्याकडे येतात, पण त्यातले 90% जास्त रुग्ण या स्त्री आहेत. मग याचं प्रमाण हळूहळू वाढत का चाललेलं आहे? तर गुडघेदुखीकडे स्त्रियांकडून झालेलं रीतसर असं दुर्लक्ष. मग हे दुर्लक्ष का बरं होत चाललेलं आहे? किंवा आपल्याला असं दिसून येतं की स्त्रियांमधलं वाढतं वजन जे आहे हे गुडघेदुखीला मेन महत्त्वाचं कारण आहे. मग तेच कारण असू शकतं का, की आणखीन कोणती कारणं आहेत, त्याची लक्षणं मग त्यानुसार वेगवेगळी आहेत का, हे आज आपण पुढच्या चर्चेमध्ये पाहणारच आहोत. पण तत्पूर्वी स्त्रियांमध्ये आढळणारी जी गुडघेदुखी आहे ती साधारणतः बाम किंवा तेलापासून सुरुवात झालेली ते ऑपरेशन पर्यंत पोहोचते. असं का बरं होतं? म्हणजे पहिल्या स्टेजला आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे सुरुवातीला हळूहळू कटकट आवाज येऊन सुरुवात होते, म्हणजे गुडघ्यातून कटकट असा आवाज येतो. मग ठीक आहे बाबा, मला कटकट आवाज फक्त जाणवतोय, पण गुडघा तर माझा दुखत नाहीये. मग मला डॉक्टरांकडे गेलं पाहिजे का? तर काही गरज नाहीये, कारण गुडघा दुखत नाहीये माझा अजून. मग हळूहळू गुडघे दुखायला चालू होतं. पण तरीही आपण तेल लावतो, कुठे बाम लावतो आणि तात्पुरता इलाज त्यावर आपण पाहतो की कुठे तात्पुरता इलाज आपल्याला भेटतोय का. म्हणजे घरगुती आपण काहीतरी उपाय करतो आणि तेवढ्यापुरतं ते दुखणं आपण बाजूला करतो. हो, तेवढ्यापुरतं आपल्याला आराम मिळतो आणि मग वाटतं की नाही, मला माझ्या गुडघ्याला अजूनपर्यंत तरी काही झालेलं नाहीये. बरोबर. मग पुढे काय होतं की गुडघ्याला हळूहळू सूज यायला लागते आणि जेव्हा स्त्रियांना असं वाटायला लागतं की अरे बाबा, मला स्वयंपाक करणं आता अवघड होत चाललंय. मग जेव्हा स्त्रियांना असं वाटतं की स्वयंपाक करणं किंवा मला दिवसभरात पोळ्या लाटणं जमत नाहीये आणि मग डॉक्टरांकडे धाव घेणं चालू होतं. पण तोपर्यंत गुडघ्याची परिस्थिती ही बिकट झालेली असते. म्हणजे गुडघेदुखीचा जो प्रवास आहे, तेल पासून बाम पासून ऑपरेशन पर्यंतचा जो प्रवास आहे तो असा पोहोचतो. म्हणजे रीतसर झालेलं त्या गुडघेदुखीकडे दुर्लक्ष. मग हे दुर्लक्ष स्त्रियांनी करू नये आणि त्याबाबत कोणती काळजी घ्यावी लक्षणं उत्पन्न झाल्यानंतर हे आपण बघूया पुढच्या ह्याच्यामध्ये. नक्कीच. म्हणजे महत्वाचं कारण आहे की दुर्लक्ष. स्त्रिया, जसं आपण म्हणतो नेहमीच की स्त्रिया स्वतःच्या आरोग्याकडे खूपच दुर्लक्ष करतात, कुटुंबातल्या बाकीच्यांची त्या काळजी घेत असतात. हेच महत्वाचं कारण गुडघेदुखीच्या बाबतीत सुद्धा आहे. आणखीन काय कारणं असतात आणि मग गुडघेदुखीची लक्षणं काय, ती कशी ओळखायची किंवा कमी अधिक प्रमाणात काय असतात? सगळ्यात महत्वाचा आज आम्हाला दिसलेलं म्हणजे महिन्याला जवळजवळ हजारो रुग्ण आज आमच्याकडे येतात. तर त्यातलं महत्वाचं आणि मेन कारण आहे ते वाढलेलं वजन. म्हणजे गुडघा जो आहे तो आपला मेन सांधा आहे, जो आपला भार पेलतो, म्हणजे आपल्या शरीराचं वजन पेलतो. आणि मग गुडघ्याची जर रचना पाहिली तर गुडघ्यांमध्ये फक्त 2 हाडं आहेत का? तर असं नाहीये. गुडघ्यामध्ये शिरा आहे, स्नायू आहेत, कंडरा आहेत आणि 2 हाडांमधला जो भाग आहे, जो हाडांना घासून देत नाही, मांडीचं हाड आणि पायाचं हाड, तर त्याच्यातला असणारा गुळगुळीत भाग म्हणजे सायनोव्हियल फ्लुइड. तर अशा भागांना मिळून हा गुडघ्याचा सांधा जो आहे तो बनलेला आहे. मग कारणांमध्ये जर पाहायला गेलं तर आपण फक्त हाडांकडे लक्ष देऊन चालत नाही, तर आपल्याला पूर्ण सांध्याकडे पाहावं लागतं. जर सांधे खराब होत चाललेले असतील तर सगळ्यात पहिल्यांदा आपण वजन बघतो त्या व्यक्तीचं, त्या स्त्रीचं, की वजन वजन वाढत चाललेलं आहे का. म्हणजे अगदीच ह्या 2 वर्षात पटकन वजन वाढलेलं आहे का? मग थायरॉइड तर नाहीये ना? व्यायामाचा अभाव आहे का?
आपली बदलती जीवनशैली, आज हजारो स्त्रिया ज्या आहेत त्या वर्क फ्रॉम होम आहेत. हा बैठे काम आहे त्यांना आज, बरोबर. त्यामुळेही वजन वाढलेलं दिसून येते. त्यानंतर एसी मध्ये काम करण्याची जी जो कल आहे तो वाढलेला दिसून येतोय. हा. त्यामुळे होतं काय की शरीरातली वात दोष जो आहे तो वाढायला लागतो आणि गुडघेदुखी हळूहळू गुडघेदुखीच नाही तर सांधेदुखी बळावते त्याने. बर. एसी मध्ये सतत काम करत राहिलं तर. बाहेरचं खाणं, जंक फूड, फास्ट फूड जास्त चाललेले, शरीराला पोषक घटक जे पाहिजेत ते मिळत नाहीये. जसं की कॅल्शियम आहे, वेगवेगळे व्हिटॅमिन्स आहेत, ते शरीराला मिळणं हे खूप आणि खूप गरजेचं आहे स्त्रियांच्या बाबतीत. तेलाचं तुपाचं प्रमाण जे आहे वजन वाढेल ह्या कारणामुळे आपण घेत नाहीये आणि जे तेल खातोय तो आपण रिफाइंड खातोय. अच्छा. म्हणजे त्याच्यातली लवचिकता काढून घेतलेली आहे. मग सांध्यांना कुठून मिळणार? म्हणजे तेलाचं तुपाचं प्रमाण जर आपणच घेत नाहीये तर सांध्यांना मिळणार कुठून? मग सांध्यांमधली लवचिकता हळूहळू कमी होते आणि गुडघे खराब व्हायच्या स्थितीला पोहोचायला लागतात. मग आणखीन काही कारण आहेत, जसं की आघात असतो किंवा ऍक्सिडेंट झालेला असेल किंवा पडलेलं असेल, लिगामेंट टिअर होतं त्याच्यामुळे, आमवातामुळे होणारी गुडघेदुखी, युरिक ऍसिड वाढलेलं असतं त्याच्यामुळे होणारी गुडघेदुखी, ही अशी वेगवेगळी कारणं जी आहेत ते आपल्याला दिसून येतात. पण मेन स्त्रियांमधलं जे कारण आहे ते वाढलेलं वजन आणि नंतर मग हॉर्मोनल इम्बॅलन्स. अच्छा. जसं आता डॉक्टर सोनिया महामुनी मॅडम यांनी सांगितलं, मानदुखी, कंबरदुखी किंवा कोणत्याही प्रकारची सांधेदुखी जर तुम्हालाही असेल आणि त्याच्यावरती घर बसल्या विना शस्त्रक्रिया उपचार पद्धती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी पारस स्पेशालिटी क्लिनिक यांनी SRDP उपचार पद्धती विकसित केली आहे. या उपचार पद्धतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तसंच ऑनलाईन टेलिकन्सल्टेशन जर तुम्हाला हवं असेल तर त्यासाठी सुद्धा संपर्क साधायचा आहे पारस स्पेशालिटी क्लिनिक मुंबई यांना. यासाठी आमचा संपर्क क्रमांक तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल, 90-824-00043, 90-824-00043, 90-824-00043 या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. स्त्रियांमधील गुडघेदुखीचं वाढतं प्रमाण याबद्दल डॉक्टर सोनिया महामुनी मॅडम यांच्याशी आपण बोलणारच आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर.